टीबी हा फुफ्फुसात होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. हे हवेत पसरणाऱ्या खोकला आणि शिंकण्याच्या लहान कणांद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. त्याच्या लक्षणे सुरुवातीला ओळखणे खूप कठीण असते. त्याच्या उपचारासाठी बाजारात अनेक औषधे आणि प्रतिजैविके उपलब्ध आहेत. WHO च्या मते जगभरातील अंदाजे 1/4 प्रकरणात टीबी रुग्णांच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. क्षयरोगात काही घरगुती उपाय देखील खूप फायदेशीर ठरू शकतात, ज्यामुळे त्याचे परिणाम कमी होऊ शकतात. टीबी होण्याची लक्षणे या आजारात तुम्हाला जर 3 महिन्यांहून अधिक काळ खोकला असू शकतो आणि त्याचबरोबर ताप, थंडी वाजून येणे, अंगदुखी यासारख्या इतर समस्या असू शकतात. याशिवाय सतत पोटदुखी, सांधेदुखी, भ्रम निर्माण होणे, सतत डोकेदुखी, चक्कर येणे ही लक्षणे दिसून येतात. टीबीच्या बाबतीत काही घरगुती उपाय त्याने टीबीवर बरा होण्यास मदत होईल. टीबीच्या उपचारासाठी बाजारात अनेक प्रतिजैविके आणि जैविक औषधे उपलब्ध आहेत. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. मग पाहूया घरगुती उपाय कोणते आहेत. 1. लसूण. आहारात लसणाचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याशिवाय टीबीच्या उपचारातही हे प्रभावी आहे. यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आढळते. ते टीबीच्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन डी जीवनसत्व टीबी रुग्णांना बरे करण्यास मदत करत असते. त्याकरता रुग्णांनी अंडी, दूध, मासे आणि कॉड लिव्हर ऑइलमधून व्हिटॅमिन डी मिळते. यासोबत टीबीच्या रुग्णांनी रोज सकाळी काही वेळ उन्हात बसावे, त्यामुळे त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकेल. अक्रोड मध्ये भरपूर पोषक तत्त्वे आढळतात. यामध्ये ओमेगा-6, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन 12 आढळतात. हे निरोगी लिपिड पुरवठा वाढवते. ते रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. संत्री व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटचा खजाना आहे. टीबी रुग्णांसाठी संत्र्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो. छातीत साठलेले कफ काढून टाकण्यात हे गुणकारी आहे. अँटिऑक्सिडंट भरपूर असल्याने इतर संसर्गजन्य आजारांपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करत असते. आपण टीबी किंवा क्षयरोगासाठी उपचाराकरता आपण हे घरगुती उपाय करून आपल्या क्षयरोगापासून आपणास आराम मिळण्यास मदत होईल.